सर्व माझ्या महाराष्ट्रातील मित्रबांधवांना, बंधूंना आणि 13.5 कोटी महाराष्ट्रातील जनतेला आणि 140 कोटी भारतातील जनतेला जी आता राष्ट्रावरती, देशावरती जी काही नामुष्की आलेली आहे, एफटीम फाईल देशाच्या पंतप्रधानांचं नाव येतं आहे आणि महाराष्ट्रातील कॅप्टन फाईल अशोक खरातांच्या बरोबर राष्ट्राचे गृहमंत्री संविधानिक पदावर बसले त्यांचे फोटोज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांचे फोटो आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत, केंद्रातील कल्याण डोंबिवलीचे खासदार यांचे फोटो आहेत, राष्ट्रवादीचे विधानसभा आमदार सुनील तटकरे यांचे फोटो आहेत. अनेक राजकीय नेत्यांचे जे मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये आहेत आणि जे सरकारमध्ये राहून गेलेले मंत्री आहेत, धनंजय मुंडे सुद्धा आहेत, बच्चू कडूंचा फोटो आहे, विविध राजकीय नेत्यांचे जे आमदार राहिलेले आहेत, संविधानिक पदावर राहिलेले आहेत आणि या संपूर्ण मंत्रिमंडळ या अशोक खरातांच्या भोंदीबरोबर जोडलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एक जवळजवळ 5 वर्ष संपर्कात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे अशोक खरात भोंदूबाबांच्या 5 वर्ष संपर्कात आहेत आणि जशी कॅप्टन फाईल अशोक खरातांची बाहेर निघाली तसं टी व्ही मीडियावर बोलतात की आमचे विरोधी पक्षांचे पण असे अनेकांचे फोटो आहेत आमच्याकडे. अरे विरोधकाला विरोध काय करता तुम्ही? स्वतः सापडलेले आहात मंत्र्यांबरोबर फोटो सापडलेत अशोक खरातांचे, भोंदूबाबाचे. केवढा मोठा कांड आहे, सेक्स स्कॅन्डल आहे. जी बाई पकडली गेली तिथं मी बाई म्हणूनच उल्लेख करेल, संविधानिक पदाचा अपमान करणार नाही. जी बाई पकडली गेली, जी संविधानिक पदावर बसलेली होती, तिथं मी बाई म्हणूनच उल्लेख करेल. ती बाई गेली 15 वर्ष या भोंदूबाबाच्या संपर्कात. नुसतं अज्ञान विज्ञान नाही तर घराशी जोडलेली व्यक्ती, ज्यांचं सुखदुःखामध्ये भाग घेताना त्या पत्रिकेवरती नाव आहे. म्हणजे त्या खरातांची जिवलग असल्यासारखं जोडलेलं गेलेलं आणि सरकारमधील संपूर्ण मंत्रिमंडळ कोणाचं नाव शिल्लक नाही. जे प्रस्थापित संविधानिक पदावर बसलेले आहेत सर्वांचं नाव आलेलं आहे. मग असं सरकार आपल्याला हवं का, जे ऑलरेडी जनमताने निवडून आलेले नाही आहे, EVM हॅकिंगने आलेले आहे, मताची चोरीने आलेले आहे, टक्क्यांनी आलेले आहे, खोक्याने आलेले आहे, लाडकी बहीण योजनेचा खोटा पैसा वापरून, ज्याला राष्ट्रपतीची मंजुरीच नाही आहे, कुठलाही थेट पैसा वाटपाचा निर्णय हा घेता येत नाही. कुठल्या राज्याला तो अधिकार नाही आहे. राष्ट्रपतीला अधिकार आहे, केंद्राला अधिकार आहे की कुठली योजना राबवायची, कुठली योजना आणायची. जो अखातीत आहे, जेवढं लिमिट्स आहे तेवढं राज्य सरकारने करला. कुठल्या जातीपातीचं राजकारण, जातीबद्दल निर्णय घेताना, जातीच्या आरक्षणाचा निर्णय घेताना केंद्राला अधिकार आहे, सरकारला नाही. कुठला ॲट्रॉसिटी कायदा, जो विशेष कायदा आहे संविधानाने दिला आहे, तो बदलायचा अधिकार राज्य सरकारला नाही. मग आमचे जातबंधू मंत्री झालेले आहेत, पदावर बसलेले, बाबासाहेबांच्या संविधानिक घटनेवर बसलेले आहेत, त्यांना काय आणि कोणी अधिकार दिला? काय ज्ञान आहे, काय अभ्यास आहे? ज्यांच्या हॉटेलमध्ये नोटांचे बंडल्यांचे फोटो प्रसिद्ध होत आहेत, फोटोंच्या बॅगा, पैशांच्या बॅगा निवडणुकीमध्ये सापडत आहेत, ज्यांच्या मध्य प्रदेशामध्ये दारूच्या गाड्या सापडल्यात, ॲम्ब्युलन्स सापडतात, असे खासदार मंत्री यांची संस्था मेडिकल फाउंडेशन सापडते. दरेगावामध्ये ड्रग्जचं स्कॅन्डल सापडतं. अनेक टक्के खोक्याचे उदाहरणं आहेत. आज कुठली उदाहरणं कमी पडत आहेत ते सांगा. फार मी चवटाळलेलो आहे, पिसाळलेलो आहे. मी राष्ट्रभक्त आहे. माझ्या भारताच्यावर माझं प्रेम आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, माझ्या राज्यावर माझं प्रेम आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य राज्य घडविण्यात गेलं आणि गद्दारांमुळे त्याला मरण आलं, तेच छत्रपती संभाजी महाराज 40 दिवस रक्ताच्या थारोळ्यामध्ये असताना गद्दारी केली नाही,
की औरंगजेबाच्या मुघलांच्या आहारी गेले नाही, दख्खनचं पठारावर आलेलं मुघलांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं, नायनाट केलं, पण गद्दारामुळे हार मानावी लागली, रक्ताच्या लाई होऊन जीव गमावा लागला. हे काय चाललेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये, राष्ट्राच्या राजकारणामध्ये? संसदेमध्ये कोणीतरी प्रस्ताव ठेवतो, संभाजीनगरमध्ये त्या औरंगजेबाची कबर खोडून काढा. अरे मेलेल्या माणसाची कबर खोदण्यात काय काय इतिहास आहे? ती कबर म्हणजे प्रतीक आहे जिथे संभाजी महाराजांनी त्याचा खात्मा केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर आहे, ती उघडण्यात काय मजा आहे? तो इतिहास आहे, जो इतिहास दर्शवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाला मारलं. संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्य दख्खनच्या पठारावर नेस्तनाबूत केला आणि त्याला या महाराष्ट्राच्या भूमीत संभाजीनगरमध्ये गाडलं. हा इतिहास आहे, हा इतिहास आपण आज मारून टाकायला निघालोय, पुसायला निघालोय. फक्त राष्ट्रीय पुरुषांचे फोटो पोस्ट करण्यात आपण आनंद मानतो, पण एखादा क्रांतीवीर क्रांती करायला तयार होत नाही. तो एस रविराज रवींद्र शिंदे आज मरालाही घाबरत नाही, मनालाही घाबरत नाही. आज अंगावर माझ्या बरेच माणसं आली, परंतु कुणालाही घाबरत नाही. माझे दाती बांधव पण माझ्या अंगावर आले होते. मी जयंतीला विरोध केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विरोध केला, कारण ती जयंती 14 एप्रिलची नव्हती, सरकारी निधीतून इतर दिवशी खर्च करायची होती. मी आक्षेप घेतला. माझा अख्खा समाज 50 लोक अंगावर आली. मग काय मी बाबासाहेबांचा विरोधक होतो? नाही, पण लढलो. आज म्हणून तर 14 एप्रिलला जयंती, आज सरकारने महानगरपालिकेने 14 एप्रिलला जयंती करण्याचं ठरवलं का? रवींद्र शिंदेने विरोध दर्शवला की राष्ट्रीय पुरुषांची जयंती ठरलेल्या तारखेलाच झाली पाहिजे, इतर दिवशी नाही. हा निधी हा त्या दिवशीच आहे, इतर दिवशी खर्च करता येत नाही. हे जेव्हा पटवून दिलं तेव्हा 14 एप्रिलला जयंती घेण्यासाठी मिटिंग झाल्या. त्या मिटिंगला तर मला बोलवणं आलं होतं, पण मी विशेष बाहेर होतो, मी गेलो नाही. परंतु हा एक इतिहास आहे. रवींद्र शिंदेने क्रांती घडवली की जयंती 14 एप्रिललाच सरकारी शासकीय इतबाने झाली पाहिजे, आणि ते होत आहे. आवाज उठवल्याशिवाय कुठल्या गोष्टी घडामोडी होत नाही. त्यामुळे आपली क्रांती, जी ज्वलंत क्रांती बाबासाहेब आंबेडकर हयात असताना नव्हती, एवढी ज्वलंत क्रांती मरणोत्तर झालेली असताना आपण आपला आवाज निळ्या झेंड्याचा हे राजकीय नेतृत्वाखाली दबले जातो. का दबायचा? संविधान आपलं, घटना आपली, संविधान आपलं, घटना आपली, देश आपलं, सगळं काय आपलं. मग आपण ह्या गद्दारांच्या पायाखालचं का दबले जायचे? गद्दारांच्या नोटापाण्याच्या बंडलामध्ये का दबलं जात आहे तुम्ही लोक? निळ्या झेंड्याची क्रांती दाखवा. निळ्या झेंडा तर निळ्या गगनाचं आकाश. आज आपल्याला निळा झेंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला, कारण तो निळा झेंडा श्रीमंतीचं उंचीचं प्रतीक आहे. निळा झेंडा श्रीमंतीच्या उंचीचं प्रतीक आहे, जो श्रीमंती दर्शवतो. म्हणून निळा रंग झेंड्याला आहे, निळ्या आकाशाला आहे. निळा आकाश श्रीमंतीचं प्रतीक दर्शवतो. आणि आज आपण लाचार होऊन जे काय महाराष्ट्रावरती चाललेलं आहे, गद्दारी, ठेकेदारी, भोंदूगिरी, खोटं नाटक सरकार जे आपण डोक्यावर बसून घेतोय आणि ते आपण भोगतोय, आज ते भोंदूगिरीमध्ये आलेलं आहे. आणि असं सरकार आपल्याला पाहिजे राज्यावरती. का नाही आवाज उठवत? का नाही एकजूट होत? भीमाने काय सांगितलेलं आहे? भीमाने काय सांगितलं? शिका संघटित वा संघर्ष करा, शिका संघटित वा संघर्ष करा, अन्यायाचा प्रतिकार करा, लाचार होऊ नका. लाचारी पत्कराल तर लोकशाही संपुष्टात आलेली असेल. लाचारी पत्कराल तर लोकशाही संपुष्टात आली असेल जेव्हा भविष्य बाबासाहेबांनी वर्तवलं. जेव्हा मूठभर धनिक इंडस्ट्रियलिस्ट जेव्हा देशाची सत्ता हातात घेतील, तेव्हा लोकशाही संपुष्टात आलेली असेल, तेव्हा संविधान संपुष्टाच्या मार्गावर असेल. हे तुम्हाला त्याची आठवण करून देतो, जाणीव करून देतो. नुसत्या जयंत्या करून, नुसत्या राष्ट्रीय पुरुषाच्या पोस्टिंग करून, नुसत्या जयंती करून, नुसत्या राष्ट्रीय पुरुषाच्या पोस्टिंग करून, नुसत्या जयंती करून, राष्ट्रीय पुरुषाच्या पोस्टिंग करून काही होणार नाही. तर ज्वलंत विचाराने रस्त्यावर या, पेटून द्या न्याय झेंड्याच्या छत्राच्या छायाखाली. ह्या खोटं सरकारला जुगारून द्या, या भोंदू सरकारला जुगार द्या. रस्त्यावर या न्याय क्रांतीची दाखवा दिशा, आणि हा तिरंगा फडकवा देशावर असा
की कोणी मान उंचवायचा प्रयत्न करणार नाही. हाच हे रवींद्र शिंदेची क्रांती आहे. जो ज्वलंत विचार आहे तो रवींद्र शिंदे आज मनालाही समोर जायला तयार आहे. परंतु देशासाठी राष्ट्रासाठी ज्या क्रांती पुरुषाने उभ्या तरुण्यामध्ये फासावर लटकले, बॉम्बस्फोट घडवला, चाफेकर बंधूंनी ब्रिटिशांच्या अन्य अत्याचाराला, रायडचा खून केला, भगतसिंग राजगुरू सुकडे संसदेवर बॉम्बस्फोट केला, ते काही मूर्ख लेखाचे होते आणि तारुण्यामध्ये फासावर जाणारे. क्रांती केली म्हणून तर आज उपभोगतेनं सुख. मग तुम्ही का पेटत नाही? तुम्ही का उठत नाही? का भोंदू सरकार अंगावर घेताय? उठा, ज्वलंत व्हा. चला उठा राष्ट्रवीर हो, चला उठा राष्ट्रवीर हो. सशस्त्र व्हा, निशस्त्र घ्या, सशस्त्र व्हा, सशस्त्र घ्या, सशस्त्र व्हा, सशस्त्र घ्या. चला उठा राष्ट्रवीरो. हीच क्रांती आपल्याला घडायची आहे. चला उठा राष्ट्रवीरो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.